रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात त्या रेशीम बंधनांना मैत्री म्हणतात. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आणि मित्रांसाठी खास बनवलेला आहे. पहा मित्रांनो, आम्ही किती वर्ष मैत्री टिकून ठेवलेली आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. मैत्री टिकून ठेवलेली 9वी पासून आपण मैत्री टिकून ठेवलेली आणि अजून पण ही टिकणार आहे. फायर. नमस्कार मित्रांनो, कशात मजेत ना? मजेतच राहा मित्रांनो. मी आलोय राशिवडे येथे आणि राशिवड्यात येण्याचं कारण म्हणजे आपले मित्र आहेत आणि मित्र म्हणले जेवण करायचं आहे. लय दिवस झाले, लय दिवस म्हणजे कमीत कमी 15 ते 20 वर्ष झाले आम्ही एकत्र जेवण कराय नाही आणि आज योग आला. आपण आलोय राशिवड्याच्या मित्राच्या घराला. मित्रांची ओळख करून देतो. आणि गेली 15 ते 20 वर्षे आपण शिवाभावाचे मित्र आहे आणि दोस्ती आपण तोडलेली नाही. दोस्त म्हणल्यावर तुम्हाला माहीतच आहे. चला तर आतमध्ये जेवण विभाग चालू आहे काय. आणि तिथील राशिवडे येथील निसर्ग बघा. आणि आता सूर्य खाली आलेला आहे बघा. संध्याकाळ होत आहे, रात्र होत आहे आणि पाहू शकताय हे सुंदर दृश्य. कसं आहे बघा, मस्तपैकी खतरनाकच एकच नंबर बघा. सूर्य पाहू शकताय, सूर्य खाली गेलेला आहे, मावळत आहे सूर्य. आणि हे शेतातलं दृश्य बघा कसं आहे, शांतता. आणि इकडं आहे आपल्या मित्राचं घर. ही त्याची जनावर आहेत आणि आतमध्ये आपलं जेवण चालू आहे. हे का रे, तिकडं डॉग आहे बाबा, थांब बाबा. आणि इकडं आपले मित्र आहेत बघा. हा आहे योगेश, तो आहे सचिन किल्लेदार आणि हा आहे सतीश पाटील. हे आपले जीवाभावाचे मित्र. लय दिवस झाले जेवण कराय, लय दिवस झाले मित्रांनो एकत्र याय नव्हतं आपण. फोनवरनंच नुसतं बोलाबोली असं ती. आणि आज आपण एकत्र आलो आहे आणि जेवण करायला आहे. सचिन किल्लेदार आपला हा आहे तारळ्याचा मित्र. हा तारळ्याचा मित्र, हा कंतेवाडीचा आणि हा आहे राशिवडे येते. हे हाय करा की रे. हाय हाय. इकडे जेवण विभाग. सगळं साहित्य काढून तुम्ही बाजूला, हे बाजूला बरं ठीक आहे ओके. पाहूया कसं जेवण करतोय बघूया आपला मित्र सचिन. आपण आणले कसं आहे, चिकन आणले कारण लय वेळ झाला आहे. 6:30 वाजले आम्हाला इथं यायला. 6:30 वाजले, त्यामुळे चिकनच आणले गडबडीत. इकडे बघा चिकन. काय नियोजन होतं, मी ठरवलेलं कोंबडा आणायचा कारण ही लेट ना आलीत. काय लेट ना आलं की नाही? काय लेट ना आला? मी नाही. हा, हे लेट ना आला. कोण? सतीश. तुला काय सांगितलेलं रे मी? आणि हे देणारा आचार्य आमचा आता आला. शिव आचार्य आत्ता आला. 2 वाजल्यापासून यांची वाट बघत आहे. असले आहेत आपले मित्र. कामात आहे मी. कामात म्हणजे तुला लवकर येत नव्हतं, तुला मी सांगितलं. मित्रांनो, हा आपला मित्र आचार्य, याचं नाव आहे सचिन किल्लेदार आणि याचं बिझनेस आहे SK उद्योग समूह ट्रॅव्हल्स आहे. जर तुम्हाला ट्रॅव्हल्स भाड्याने पाहिजे असेल तर सचिनचा मी नंबर देतो डिस्क्रिप्शनमध्ये. एकदम कुठंही जायचं असलं ऑल इंडिया परमिटच आहे ना, परमिट आहे, त्यामुळं ह्याचा नंबर मी देतो डिस्क्रिप्शनमध्ये. आणि त्याचबरोबर आपला हा सतीश पाटील कंतेवाडीचा मित्र आहे. याची शेती आहे, 4 एकर शेती आहे. त्याचबरोबर 5-7 जनावर आहेत. तो एकटा सांभाळतोय. आता सर्व धारा वगैरे काढून आपण तो आलेला आहे लवकर. आणि ज्यानं मोबाईल धरला आहे तो योगेशनं इकडे फोडणी दिलेली आहे. चला मटणाची फोडणी द्यायला चालू आहे. काय तितकं परताय चालू आहे.
हे बाबा काय काय टाकली ती सांग की जरा. हा मी काय आपण शिकवा लागलोय कसं करायचं. म्हणजे शिकवा लागलं नाही, दाखवायचं आपण काही करत्याला दाखवायचं. कसं हाय नादच कळा का नाही. जरा लेटच झालं मित्रांनो. काय आणि सांगतो, हा आहे योगेश हवालदार, राशिवड्याचा मित्र आहे. आणि याची तिकडे जनावर आहेत, तिकडे पाहू शकताय शेळ्या वगैरे आहेत, ते तुम्हाला दाखवतोच. मित्रांनो आपले हे मित्र आहेत, गेली 20 वर्षे आपण एकत्र आहे. बारका असताना आपण जेवण केलं, बरोबर आहे का नाही. कारण बारकं एक 10वीला असते, 9वी 10वीला असते, आमच्याकडे आलते आणि मी पण यांच्याकडे गेलतो. आणि फोनवर आमचं आता बोलणं चालूच आहे. काय कधी भेटायचं हे चालूच होतं. योग येत नव्हता, आज तो योग आलेला आहे. काय एकत्र येण्याचा, बरोबर आहे का नाही. बरोबर आहे. कुठं पाठीमागे आज दिसा नको काय काय अडग्या तो कसा योग याय नाही काय. आणि आज तो योग आलेला आहे. सच्चे दोस्त मित्र आहे. हाक मारली कुठल्याही कामाला तर धावत येणारे आपले मित्र आहेत हे सर्व. आणि ओळख कशी झाली हे तुम्हाला सांगतो. मित्रांनो, ज्यावेळी आम्ही 9वीला होतो त्यावेळी आमच्या निगवेखालच्या गावामध्ये शिबिर एक होतं, राष्ट्र सेवा दलचं शिबिर होतं. त्यावेळी हे सर्व आपले मित्र त्यावेळी गाठ पडलेले. आणि त्यापासून 2005-06 काहीतरी आठवत नाही आता, गेली 20 वर्षे तरी आपण एकत्र आहे. आता तशी मैत्री ठेवायची म्हणला तर कोणी ठेवू शकत नाही. कारण आता एक 15 दिवसापूर्वी कोण गाठ पडलेलं ते विसरून जातात. कारण आपण ती मैत्री टिकून ठेवलेली आहे. 9वी पासून आपण मैत्री टिकून ठेवलेली आहे. गेली 20 वर्षे आपण ही मैत्री टिकून ठेवलेली आहे आणि अजून पण ही टिकणार आहे. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे का नाही. बरोबर आहे. तू काय बोल की जरा. आहे की बरोबर आहे की बरोबर आहे. कसं आहे यासनी जरा बोलायला येत नाही काय, त्यामुळे बरोबर आहे. आम्ही इकडे कामात आहे, आचार्य कामात आहे. दुसरा मित्र आमचा कांदा चिरण्यात आहे आणि मोबाईल एक धरलेला आहे. आणि एक जण आपले आमचे सचिन सांगत आहेत ओके माहिती. मित्रांनो, अशा तऱ्हेने मटण तरी तयार झालेलं आहे बघा, पाहू शकताय. हे आचार्य आहेस काय काय रे तू सच्चा. हा प्युअर आचार्य. मग सांगायचं नाही सूर्य, मी मग आचार्य कुठे गेली 15 ते 20 वर्ष माझा तू सांगा नाही जेवण करायचं. मला खोबरं किसलेलं लागते. मग इथं फोडूया की नारळ फोडू काय. किसणार कशान कशानं म्हणजे हे करायला पाहिजे. किसलेलं आता इथं किसणी बिसणी असेल अडग्या. किसून घेतला असतं. मित्रांनो, इकडे आपला रस्सा तयार झालेला आहे आणि तिकडे सुक्कं मटण आहे, चिकन. आणि इथं आता चव बघूया कशी लागती. खतरनाक एक नंबर झाला आहे बघा रस्सा. तरी मटण करूया तयार. तेल आपण भांड्यामध्ये टाकले. एक नंबर खतरनाक जेवण करतोय सचिन एकच नंबर रे. नाद खुळाच जेवण. रस्सा तरी टॉप झालेला आहे. आता मटण बघूया. बघा मित्रांनो, आपल्या मित्रांची रेसिपी खतरनाक रेसिपी आहे काय. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, विषय गावाकडचा हेच आहे. मी वास तरी खतरनाक आलाय बघा, एकच नंबर. आता मटण त्यात टाकायचं, चिकन. सचिन टॉप मध्ये यायला पाहिजे बघ. रस्सा कसा टॉप झालाय तसं पण मटण पण टॉप यायला पाहिजे बघ. होणार आहे भावा, एक नंबरच. बघूया की आता कसा आहे. असा
किल्ली कुठं आहे काय कुठं राहता ना इकडे नको मित्रांनो अशा प्रकारे आपलं जेवण तयार झालेलं आहे. सचिननं जेवण कसं केलंय बघूया. हे बघा, कोल्हापुरी मटण, तांबडा रस्सा, कांदा, लिंबू. चला आता आपण ताव देणार आहे. गरमागरम आहे भाकरी गरमागरम ही भाकरी. चला तर ये बघ रे सच्या, पहिल्यांदा तू ट्राय कर रे. बघ कसं झालंय, सांग जरा मस्तपैकी झाले काय. मीच ट्राय करतो बघा. झणझणीत एक नंबर काय. एक नंबर. चिकन तरी खतरनाक झाले. रस्सा रे एक नंबर. हा बघ जरा पिऊन रस्सा सध्या. त्याला जरा चव लागणार. हॅलो मस्त झाले बोला की. लाजवाब खतरनाक तांबडा रस्सा. कुणीकडे